नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोठे उघडण्यात आले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, हैदराबाद। तर हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम उघडण्यात आले आहे। तर बघा, भारताचा पहिला सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम टी चिप सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हे हैदराबाद तेलंगणा येथे उघडण्यात आले आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याची उद्घाटनाची तारीख आहे 12 ऑक्टोबर 2025 रोजी याची उद्घाटन झाले आहे। हा प्रकल्प टी चिप टेक्नॉलॉजी चिप इनोव्हेशन प्रोग्राम अंतर्गत आहे। ओके, तर बघा, याचे उद्दिष्ट म्हणजे चिप मेकिंग, सेमीकंडक्टर संशोधन व तंत्रज्ञानातील नाविन्यांना सार्वजनिक स्तरावर आकर्षित करणे, विद्यार्थ्यांना आणि उद्योग व संशोधन क्षेत्रांना जोडणे इत्यादी आहे। ओके, तर याचा उद्देश लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, CM फ्लाईट ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, आसाम। तर आसाम राज्य सरकारने नुकतीच CM फ्लाईट ही योजना सुरू केली आहे। तर बघा, काय आहे ही योजना ते बघूयात आपण। CM फ्लाईट म्हणजेच चीफ मिनिस्टर फॉरेन लँग्वेजेस इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल ह्युमन टॅलेंट ही योजना आसाम सरकारने सुरू केली आहे। ओके, तर बघा, या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे आसाममधील तरुणांना परकीय भाषा म्हणजेच सध्या जपानी शिकवणे आणि त्यांना जागतिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे। ओके, तर बघा, विशेषतः जपानच्या स्पेसिफाईड स्किल्ड वर्कर विजा प्रोग्राम अंतर्गत रोजगार मिळण्यास मदत करणे हे आहे। ओके, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 बघा, इस्रायलचा सर्वोच्च नागरिक सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर ने सन्मानित केले आहे। ओके, ने कोणाला सन्मानित केले आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, डोनाल्ड ट्रम्प। तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत। त्यांना नुकताच इस्रायलचा सर्वोच्च नागरिक सन्मान ज्याचं नाव आहे इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर ने सन्मानित केले आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 4 आहे, पहिली तिरंदाजी प्रीमियर लीग 2025चा किताब कोणत्या टीमने जिंकला आहे? याचं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन ए, राजपुताना रॉयल्स। ओके, तर राजपुताना रॉयल्स या टीमने पहिली तिरंदाजी प्रीमियर लीग 2025ची जिंकली आहे। ओके, तर बघा, हा सामना 12 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीमध्ये झाला होता आणि अंतिम सामन्यामध्ये राजपुताना रॉयल्स आणि पृथ्वीराज योद्धाज यांच्यात सामना झाला आणि शूट ऑफरमध्ये राजपुताना रॉयल्स विजयी ठरले। ओके, या लीगचे आयोजन आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया ने केले आणि हा भारतातील पहिले फ्रँचायझी सुधारित धनुर्विद्या लीग आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, मिंडानिओ बेटाजवळ 7.3 तीव्रतेचा भूकंप झाला आहे, तर तो कोणत्या देशाचा भाग आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, फिलिपिन्स। तर फिलिपिन्स या देशाचा भाग आहे। मिंडानिओ बेट म्हणजेच फिलिपिन्स या देशाचा भाग आहे। ओके, तर बघा, येथे 7.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 बघा, तामिळनाडूचे चौथे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून कोणत्या टेकडीला घोषित करण्यात आले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, नागामलाई टेकडी। ओके, तर नागामलाई टेकडी या टेकडीला तामिळनाडूचे चौथे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे। ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 7 आहे, HEAL 2025 म्हणजेच HEAL 2025 परिषद नुकतीच कोणी आयोजित केली होती? तर बघा, याचं उत्तर असणार आहे HEAL 2025 ही परिषद नुकतीच फिक्कीने आयोजित केली होती। ओके, बघा, तर फिक्की याचं उत्तर असेल ऑप्शन बी, याचं उत्तर असेल
ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या देशाने सर्व क्षेत्रामध्ये बाल सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले पहिले राष्ट्रीय बाल सुरक्षा धोरण सुरू केले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, फिजी. तर फिजी या देशाने नुकतेच सर्व क्षेत्रांमध्ये बाल सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले पहिले म्हणजेच फिजी या देशाचे पहिले राष्ट्रीय बाल सुरक्षा धोरण सुरू केले आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या पूर्व अंटार्क्टिकामधील नवीन प्रस्तावित संशोधन केंद्राचे नाव काय आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, मैत्री-2. तर मैत्री-2 हे भारताच्या पूर्व अंटार्क्टिकामधील नवीन प्रस्तावित संशोधन केंद्राचे नाव आहे. ओके, तर बघा, याच्या उभारणीचा कालावधी आहे. मैत्री-2 केंद्राची उभारणी जानेवारी 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत सौर व वारा ऊर्जेचा वापर, स्वयंचलित डेटा प्रणाली आणि पर्यावरणपूरक इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समावेश असलेले हे केंद्र तयार केले जाईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. नुकतीच कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने लघु व्यवसाय आणि महिला उद्योजकांना आधार देण्यासाठी तारणमुक्त कर्ज योजना सुरू केली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली. तर नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने नुकतीच लघु व्यवसाय आणि महिला उद्योजकांना आधार देण्यासाठी तारणमुक्त कर्ज देण्याची योजना सुरू केली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.